नाही बघा, आपणही माध्यमांचे प्रतिनिधी काल वार्ताहर गॅलरीमध्ये होता. धर्मांतर विरोधी बिलावरती चर्चा सभागृहामध्ये सुरू होती. सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलायला लागले काही वेगवेगळे संदर्भ त्या बिलाच्या अनुषंगाने ऐतिहासिक ते देत होते. पण बोलता बोलता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विषय त्यांनी काढला आणि अत्यंत अपमानास्पद अशा पद्धतीचं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनुसरून आव्हाडांनी सभागृहामध्ये केलं. मी सभागृहामध्ये बसून होतो, मी ते ऐकत होतो. मी तात्काळ त्याला हरकत घेतली आणि तालिका अध्यक्ष होते. मी मान्य तालिका अध्यक्षांना सांगितलं की हे अत्यंत अपमानास्पद आहे, तात्काळ हे काढून टाका आणि आव्हाडांना माफी मागायला सांगा. हे जेव्हा झालं तेव्हा बरेच सन्मान्य सदस्य बोलले, आमचे मान्य मंत्री महोदय बोलले. आव्हाड काय शब्द मागं घ्यायलाही तयार नव्हते, माफी मागायलाही तयार नव्हते. सभागृह ॲडजन झालं, तहकूब झालं. मान्य अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये आले. अध्यक्ष महोदयांनी 3 वेळा सभागृहामध्ये आव्हाडांना सांगितलं की तुम्ही तुमचे शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करा. आव्हाड काय दिलगिरी व्यक्त करायला तयार नव्हते. अध्यक्ष निर्देश देत असताना आव्हाड सभागृहामध्ये मोबाईलवर काहीतरी बघत होते, पुन्हा बसून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते. बिलकुल गांभीर्य, एवढं अपमानास्पद वक्तव्य स्वतःच्या तोंडून गेल्यानंतर माणसाला समजा चुकून गेलं तर माणूस अपमानास्पद वाक्य मागं घेण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरती हावभाव दिसतात. शून्य हावभाव आव्हाडांच्या चेहऱ्यावर होते. शेवटी मान्य अध्यक्ष महोदयांना निर्देश द्यावे लागले. पहिली वेळ असेल सभागृहातली, मान्य अध्यक्ष महोदयांनी एखाद्या सन्मान्य सदस्याला निर्देश दिले की तुम्ही माफी मागा. आणि निर्देश दिल्यानंतर सुद्धा तुम्ही अजून रेकॉर्डिंग काढून बघा सभागृहामधलं. निर्देश दिल्यानंतर सुद्धा हातवारे करत काही हावभाव चेहऱ्यावर न दाखवता आव्हाडांनी मी दिलगिरी व्यक्त करतो म्हटले. पुन्हा मान्य अध्यक्ष महोदय म्हणले तुम्ही शब्द मागं घ्या आणि तुम्ही जर नाही मागं घेतले तर मला तुमच्यावरती कारवाई करावी लागेल. एवढी कडक भूमिका मान्य अध्यक्ष महोदयाने घेतल्यानंतर अध्यक्ष म्हटले मी माफी माफ करा, आव्हाड म्हटले की मी माफी मागतो.